ठाकूर यांच्या शुभ हस्ते श्री प्रीतम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन। असंख्य जणांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश। पनवेल येथील विश्रावळी नाका येथील गुरुशरणम कॉम्प्लेक्स येथील भारतीय जनता पार्टी श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन 1000हून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक 22 मे रोजी संपन्न झालं। यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, उरणचे आमदार महेश बालदी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, दीपा पाटील साहेब यांचे चिरंजीव अतुल पाटील पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, पनवेल महानगरपालिका उपमहापौर माजी चारुशीला घरत, माजी नगरसेविका प्रीती जवान, वृषाली वाघमारे, रमाकांत म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, रामेश्वर अंग्रे, अनंत घरत, अशोक म्हात्रे, रत्नप्रभा, सीमा घरत आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी लोकनेते श्री रामशेठ ठाकूर बोलताना सांगितले की जनार्दन म्हात्रे आमची दोस्ती लोकनेते रामशेठ ठाकूर विरुद्ध भाजपा लढाई होती, मात्र जनार्दन म्हात्रे आमची दोस्ती कायम राहिली। भविष्यात परेश ठाकूर आणि प्रीतम म्हात्रे हे दोस्ती कायम राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। त्याचबरोबर प्रीतम म्हात्रे यांना उज्ज्वल भविष्य असल्याचं त्यांनी सांगितले। भाजपामध्ये प्रथम राष्ट्रमत पक्ष आणि नंतर आपण हे विचारधारा असल्याचं त्यांनी सांगितले। विक्रांत पाटील यांनी आपल्या भाषणात जनसेवा देशाच्या प्राधान्य देणारा भाजपा पक्ष असल्याचं अधोरेखित केले। प्रीतम म्हात्रे यांनी जुना गाव असं स्पष्ट केले। जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम भाजपामध्ये प्रवेश केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक गणेश कडू यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख मोहकरी आणि उत्कृष्ट चैती यांनी केले। आम्ही मागच्या वेळेला लढलो, रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की पूर्णपणे आज आमची इथं सत्ता आहे, एक विषय। दुसरा, आता वरच्या लेवलवरती आमचे शिवसेना, राष्ट्रवादी अजितदादांची आणि भारतीय जनता पार्टी अशी आमची महायुती आहे। या युतीतून आमच्याबरोबर RPI असेल, अनेक आमच्याकडे दुसरे सहयोगी पक्ष आहेत। हे करत असताना आत्ता आम्ही महायुतीत विधानसभा लढलो, लोकसभा लढलो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये हे निर्णय आता पक्ष आम्हाला आमचं आत्ताचं धोरण तेच आहे की आम्ही सगळ्यांनी ज्या ज्या निवडणुका असतील त्या सगळ्यांनी एकत्र राहायचं, हेच आमचं धोरण आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही जाऊ आणि पक्ष जसं जसं आम्हाला महायुतीवरून जसं आम्हाला गायडन्स करेल त्या पद्धतीनं आम्ही चालण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे त्यांचा स्वभाव ह्याच्याशी सुपरिचित असलेला आम्ही सगळे आहे। त्यांची सगळी टीम यांच्याबरोबर सातत्याने आम्ही काम केलेलंच आहे आणि त्यामुळे कुठल्या तरी पक्षाचा भेद आहे असा कधी भाव कधीच नव्हता। फक्त पक्ष हा निवडणुकीपुरता होता। त्यानंतर मात्र 5 वर्ष जनसेवेसाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन काम करत होतो। ही भावना कायम आमच्या मनात होती। आता तर प्रशांतजी, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 288 विधानसभांच्या विषयात थोडं काम करण्याची मला संधी मिळत असते आणि त्या ठिकाणी बघताना अनेक राजकीय कॅल्क्युलेशन्स आणि कॉम्बिनेशन्स बघायला मिळतात। अनेक नेत्यांची त्या ठिकाणची कार्यशैली बघायला मिळते। पण पनवेलच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या ठिकाणी विरोधक कदाचित शिल्लकच नाहीत, विरोध कोणी करूच शकणार नाही, कारण सत्तेतली मंडळी जनसेवेचा अजेंडा घेऊन इतक्या प्रभावीपणे काम करतायत आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं सगळेच जण भारतीय जनता पार्टीच्या विकास पर्वामध्ये सामील होत आहेत। हे चित्र महाराष्ट्रात कदाचित कुठं बघायला मिळत नाही। त्यामुळे हा खरं तर एक पॅटर्न आहे, हे एक मॉडेल आहे की मोदीजींच्या विकास प्रवास आम्हाला सामील व्हायचा आहे, म्हणून सगळ्याच पक्षांची मंडळी मोठ्या संख्येने स्वतःचा पर्सनल अजेंडा बाजूला ठेवून देशप्रेमाच्या अजेंड्यामध्ये सामील होत आहेत। मला वाटतं ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण या देशप्रेमाच्या विकासाच्या प्रवाहात सामील झालेला आहात। एकमेकांचा हात घट्ट धरून अशाच पद्धतीनं पुढे भविष्यात या देशप्रेमाच्या प्रवाहात आपण सगळेजण कार्यरत राहू, जनसेवेचं काम करत राहू। प्रीतमजी, आपण आज इतकं चांगलं जनसंपर्क कार्यालय घातलं, मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं कमी वेळेमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अतिशय उत्साहीपणे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे माझ्या सर्व तमाम बहादर कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि आजच्या या जनसंपर्क कार्यालयासाठी उपस्थित तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय भाऊ, आदरणीय बाळासाहेब काका, आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब, आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब, आदरणीय महेशजी बालदी साहेब, आदरणीय
अतुलजी पाटील साहेब आणि आदरणीय अविनाशजी कोळी साहेब आणि सर्वच उपस्थित मान्यवर. खरोखर या कार्यालयात आता गणेशजींनी सांगितलं की कशा पद्धतीनं पूर्वी काम चालायचं, परंतु तेव्हा आम्ही कधी हक्क दाखवला नाही. कारण शेवटी काही गोष्टी असतात पक्षाच्या लेवलला आपल्याला पाळून चालाव्या लागतात. हे पहिलं कार्यालय आता स्वतःच्या नावाचं, जे पहिलं विके हायस्कूलच्या इथे छोटं कार्यालय होतं, जे 2010 पासून चालू होतं, आता एवढी रेलचेल वाढली आहे आणि 3-3 आमदारांच्या साथीनं काम करायचं आहे, तर नक्कीच त्या पद्धतीचं कार्यालय पाहिजे. म्हणून हे कार्यालय आज आपण याचा शुभारंभ करतोय. हे फक्त नाममात्र शुभारंभ आहे. इथे कामाची पद्धत, इथे कोणी म्हणजे आपला उरणच्या त्या टोकापासून खालापूरच्या टोकापर्यंत किंवा रायगडमधून कोणी आलं कधीही त्याला मान सन्मानानेच वागणूक मिळेल आणि त्याला आदराने बसवलं जाईल, हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो. या कार्यालयातून जे शासकीय आपली कामं असतील, कुठे अजून काही कामं असतील, कोणाला अडकलेली कामं असतील, ही नक्कीच आपण सोडवण्याचा प्रयत्न इथे प्रामाणिकपणे करणार आहोत. तुम्ही ज्या पद्धतीने आज सर्वजण उपस्थित राहिलात, हेच दिसून येतंय की इथे तुम्ही आम्हाला आता नवीन जुने हे भाव इथे नाही दिसत आहे. हे नक्कीच आपण एकत्र मिळून आजपासून या कामाची सुरुवात होणार आहे. गेल्या 10 तारखेपासून आज 22 म्हणजे 12 दिवस फक्त झालेत आणि एवढी उपस्थिती पूर्वीचे देखील आता आहेत, जे शेका पक्षातून आणि इतर पक्षातून भाजपवासी झालेले आहेत आणि जुने भाजपवासी आहेत, तेवढीच संख्या मला इथे दिसते. म्हणून मला वाटतं हे मनोमिलन याची ही नांदी आजपासून सुरुवात झालेली आहे, हे देखील मला सांगावं लागेल. आणि खरोखर काही कामांची शिस्त आहे. कालच आम्ही बघितलं ज्या पद्धतीनं आपली भारत जोडो यात्रा म्हणजे तिरंगा, आपण जे सैन्यांसाठी आपण सैन्यांनी लढा दिला त्यांच्या निमित्तानं त्यांच्या सन्मानार्थ आपण जी रॅली काढली, तेव्हा देखील आपण सगळेजण एकत्र होतो. अशाच पद्धतीनं जे जे नागरिकांचे प्रश्न असतील, जे जे जिथे जिथे अडचण असेल, तिथे प्रामाणिकपणे सोडवण्याचा या कार्यालयातून प्रयत्न होईल, एवढीच मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि आपण सर्वजण इथे आलात, मनापासून एकदा जोरदार टाळ्या वाजवून मी तुम्हाला तुमचं कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.